तर नमस्कार, स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनल मास्टर रमेश शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत जी के चॅनल प्रश्न, जे की 25 प्रश्न खूप इम्पॉर्टंट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आजच्या पण व्हिडिओमध्ये, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 25 व्हिडिओ घेऊन आलेलो होतो. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर ती व्हिडिओ बघितली नसेल तर एकदा ती पण व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती 25 प्लस हे 25 असे 50 जे प्रश्न आहेत ते तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अजून काही उद्याच्या व्हिडिओमध्ये मी 25 प्रश्न घेऊन येणार आहे. तर असे तुम्हाला मी रोज 25 प्रश्न घेऊन येणार आहे. फक्त हे 25 प्रश्न वाचा आणि तुमच्या लक्षात ठेवा. तुम्हाला पोलीस भरती, आर्मी भरतीसाठी एकदम महत्त्वाचे प्रश्न आहे. UPSC तलाठी भरतीसाठी पण हे एकदम IMP प्रश्न आहे. तर हे प्रश्न आपण आता या व्हिडिओमध्ये बघूया 25 आणि पुढील उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन येणार आहे 25. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला उद्याचे पण 25 प्रश्न बघायला मिळतील. तर प्रश्न पहिला आहे, म्हणजे 6वा प्रश्न. 6वा आहे, मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ही खूप इम्पॉर्टंट. कोणत्या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो ही तुम्हाला माहिती नाही. त्याचं उत्तर आहे पहिल्यातलं, त्याचं उत्तर आहे फर्स्ट 17 सप्टेंबरला साजरा केला जातो. त्याच्यानंतर खाली 27, मराठी उत्तेजा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे 2, न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले आहे. त्याच्यानंतर 28, खालीलपैकी कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर कोणत्या क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर ते आहे कला या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक दिले जात नाही. त्यानंतर खाली 29, भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणती? तर कोणती कलम आहे? ती कलम आहे कलम 17. त्याच्यानंतर 30, कलिंग युद्धाशी संबंधित नावे लिहा. तर कलिंग युद्धाशी संबंधित नावे तुम्हाला पर्याय दिलेले: 1, साम्राज्य हर्षवर्धन, 2, साम्राज्य पुलकेशी, 3, साम्राज्य अशोक, 4, यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 3, सम्राट अशोक. त्यानंतर 31, नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? तर नर्मदा नदीचा उगम कोठे होतो? 1, अमरकंटक, 2, भीमाशंकर, 3, ब्रह्मगिरी, 4, द्रोणागिरी. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगायचं आहे. अमरकंटकला होतो का भीमाशंकरला होतो का ब्रह्मगिरीला होतो का द्रोणागिरीला होतो? याचं उत्तर तुम्ही नर्मदा नदीचा उगम कोठे होतो हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं. एकदम सोपा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला माहितीच असायला हवं. त्याच्यानंतर खाली पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? 1, 21 एप्रिल, 2, 26 नोव्हेंबर, 3, 7 डिसेंबर, 4, 21 ऑक्टोंबर. तुम्ही 5 सेकंदाच्या आत हे उत्तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. तर पोलीस स्मृती दिन म्हणून 21 ऑक्टोंबर दिवस पाळला जातो. त्यानंतर खाली पोलीस खाते या विषय कोणत्या सूचनेमध्ये येतो? तर पोलीस खाते हा विषय जो येतो तो कोणत्या सूचनेमध्ये येतो? तर प्रश्न 33 कोणत्या सूचनेमध्ये? तर ती आहे राज्यसूची, याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर खाली 34, स्वयंपाकी वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतो? तर स्वयंचलित वाहनातून कोणता विषाणू बाहेर पडतो? तो 1, मेथेन, 2, कार्बन मोनॉक्साईड, 3, कार्बन डायऑक्साईड, 4, ओझोन. तर कोणता बाहेर पडतो ते तुम्हाला सांगायचं आहे. तर 5 सेकंदाच्यात कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर तो बाहेर पडतो 2, कार्बन मोनॉक्साईड. त्याच्यानंतर खाली 35, जिल्हा परिषद स्थायी समितीच्या पद्धती सचिव कोण असतो? तर जिल्हा परिषदेच्या समिती स्थायी सचिव कोण असतो? तर याचं तुम्हाला पर्याय दिले: 1, मुख्य कार्यकारी अधिकारी, 2, जिल्हा परिषद अध्यक्ष, 3, उपमुख्य कार्यकारी अध्यक्ष, 4, जिल्हा अधिकारी. तर तो असतो उपमुख्य कार्यकारी अधिकारी. त्यानंतर खाली
36 महाराष्ट्र इंडियन अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर 1 नागपूर, 2 मुंबई, 3 नाशिक आणि 4 पुणे. यापैकी तुम्हाला एक योग्य उत्तर सांगायचं आहे. तर ती अकॅडमी आहे 4 पुणे या ठिकाणी ती अकॅडमी आहे. त्यानंतर खाली 37 विद्युत शेंगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचे कोणते समिश्रण वापरतात? तर कोणते समिश्रण वापरतात? 1 जर्मन सिव्हिल, 2 ब्रॉन्झ, 3 बेल मेटल, 4 ॲल्युमिनियम ब्रॉन्झ. तर कोणते वापरतात? तर ते आहे जर्मन सिल्वर. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन, हिमोफिलिया या कोणता रोग आहे? तर हिमोग्लोफिया हा कोणता रोग आहे? तर 1 विषाणूज रोग, 2 अनुषित रोग, 3 विजाणूष्य रोग आणि 4 कवकजन्य रोग. तर कोणता रोग आहे? तर तो रोग आहे अनुषिक रोग. त्याच्यानंतर खाली नेक्स्ट क्वेश्चन, रक्तगुंजोल पातळी सामान्यत खालीलपैकी कोणत्या दर्शकात खालीलपैकी एकात दर्शवली जाते? तर 1 ग्राम प्रति लिटर, 2 मिलीग्राम प्रति डेसिलिटर, 3 भाग प्रति दर्शक, 4 यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे 2 मिलीग्राम प्रति डेसिलिटर. त्याच्यानंतर खाली 40 मानवी शरीर कोणत्या रचनेत अंतर्पृष्ठ जोडलेले असते? तर मानवी शरीर कोणत्या रचनेत अंतर्पृष्ठ जोडलेले असते? तर 1 लहान आतडे, 2 पित्तशय, 3 जठर आणि 4 मोठे आतडे. तर याचं उत्तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तर मानवी शरीर कोणत्या रचनेत अंतर्पृष्ठ जोडले असते ना, याचं उत्तर मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे काय आहे ते. त्याच्यानंतर खाली 41 लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमुळे जास्त असते? तर कोणत्या मृदेमुळे जास्त असते? 1 जांभळी मृदा, 2 काळी मृदा, 3 गाळी मृदा, 4 वाल्युक मृदा. तर ती मृदा जी आहे ती जांभळी मृदा. त्यानंतर 42 ज्या तापमानाला हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास काय म्हणतात? तर 1 द्रवणा, 2 द्रवबिंदू, 3 गोठबिंदू, 4 उत्कण. तर काय म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे द्रवबिंदू 2. त्यानंतर खाली महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे? तर ते कोण आहे? 1 विदा सावरकर, 2 दादाबाई नौरोजी, 3 वसुदेव बळवंत फडके, 4 राजाराम मोहन राय. तर ते कोण आहे? तर ते त्यांचं उत्तर याचं उत्तर आहे 3 वसुदेव बळवंतराव फडके. 45 त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली? तर संयुक्त महाराष्ट्राची स्थापना जी झालेली आहे ती मुंबई येथेच झालेली आहे. त्याच्यानंतर इथं 4 खोडलं गेलं आहे. 46 मराठवाडा मुक्त संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोथील पहिली हुतात्मा कोण? तर कोण? तर 1 हिलालाल काटे, 2 देवराजी चव्हाण, 3 स्वामी रामतीर्थ आणि 4 वेदप्रकाश. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे 4 देवप्रकाश. 2 मिनिट. इथं जो 44 प्रश्न आणि हा जो 43 इथं थोडीशी PDF मिस्टेक आहे, समजून घ्या. तर हा 43 प्रश्न स्त्रियांच्या संघटनेदृष्टी मुंबई येथे मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषद आयोजित केले? तर ते परिषद आयोजित केलेले आहे ते 1 अखिल भारत महिला परिषद. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? तर ते ठिकाण आहे तर ते कपूरलता हे ठिकाण आहे. त्याच्यानंतर खाली 48 7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नियोजन आयुक्त पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोग बरखास्त
करून त्याऐवजी सहकारी संघ राज्य प्रणाली अस्तित्व झाली ती म्हणजे 2 नीती आयोग. त्याच्यानंतर खाली 49 कोणतेही पदार्थ द्रव बुडविला असता त्याचे डॅश कमी होते. तर काय कमी होते? त्याचे वजन आहे ते कमी होते. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे RTGS हे कशाचे संस्कृत स्वरूप आहे? तर ते आहे एक रिअल टाइम ग्रोस सेलिब्रेशन याचे ते रूप आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या, जेणेकरून तुम्हाला पुढील 25 प्रश्न बघायला मिळतील. खूप इम्पॉर्टंट प्रश्न मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले होते. तर तुम्ही बघू शकता लोहमार्ग आणि असे इतर काही तुम्हाला इम्पॉर्टंट जे प्रश्न होते ते तुमच्या पोलीस भरतीसाठी येणारे एकदम महत्त्वाचे प्रश्न आहे. हे प्रश्न तलाठी भरती, पोलीस भरती सर्व भारतीयांसाठी एकदम योग्य आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनल एकदा सबस्क्राईब नक्की करून द्या.